मीरा भाईंदर वसई विरार पुलिस के क्राइम ब्रांच यूनिट 3 को बड़ी सफलता हाथ लगी। एक्सप्रेसवे पर रात के अंधेरे में प्राइवेट कार को लूटने वाले 4 आरोपियों को मात्र 48 घंटे में गिरफ्तार कर लिया। गिरफ्तार सभी शातिर आरोपी मुंबई के अलग अलग इलाके में रहते हैं। इन चारों आरोपियों ने 17 मार्च को गुजरात के एक व्यापारी की कार से 5 करोड़ 15 लाख की रॉबरी की थी। इनमें 4 करोड़ 87 लाख पुलिस ने जब्त कर लिए। दिनांक 17 मार्चला अहमदाबाद मुंबई हायवेवरती कानिवडे टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरतवरनं मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री 8च्या 9च्या सुमारास एक वॅगनार गाडीने त्यांना थांबवले। त्याच्यानंतर त्या वॅगनार गाडीमधून 5 आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली। मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण केले। त्यासोबत त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता 5 कोटी 15 लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते पसार झाले। 2 दिवसाच्या आतच 48 तासात आपण 4 आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले। या 4ही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला 4 कोटी 87 लाखाची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे। जो मुख्य आरोपी आहे मुरुगनंदन अभिमन्यू हा राहणार धारावीचा आहे। त्याच्यावरती यापूर्वी 302 चा प्रकार देखील आहे। 138/2007 CR नंबर प्रमाणे 302 चा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे। त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्यासोबत बाबू स्वामी जो या क्रेटा गाडीचा ड्रायव्हर होता तो देखील या आरोपींच्या टोळीमध्ये समाविष्ट असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजलेले व त्याला देखील आपण अटक करण्यात आलेली आहे। तसेच मणिकंदन चलैया जो राहणार भाईंदरचा आहे आणि बालाप्रभू शनमुगम हा सायनचा या दोघी आरोपींना असे एकूण 4 आरोपींना आतापर्यंत आपण अटक करण्यात यश आले।